उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. मुलं घरातच असतात. त्यांना वरचेवर अधूनमधून काहीतरी वेगवेगळं खायला हवं असतं. मग अशा वेळी अगदी प्रोटीनयुक्त भरपूर भाज्या असलेले सोया चंक्स वापरून व्हेज कबाब आणि व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम सोया चंक्स गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून घेतलेले आहेत. नंतर ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायचे आहेत. सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी सोया चंक्स हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनी हे जास्त करून खाल्ले पाहिजेत. अशा प्रकारे पिळून घेतलेले सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडे-भरडे वाटून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला आवडतील त्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इथे मी बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेले फ्रेंच बीन्स, कोथिंबीर, कांदा, मक्याचे दाणे, हिरवी मिरची, 2-3 चमचे मटारचे दाणे घातलेले आहेत. इथे तुम्ही कॅप्सिकम किंवा कोबीज देखील वापरू शकता. मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, धणा पावडर, हळद पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी आणि आपला पदार्थ किंवा लॉलीपॉप क्रिस्पी होण्यासाठी म्हणून मी 4 चमचे तांदळाचे पीठ, 3 चमचे डाळीचे पीठ घातलेलं आहे. आता आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे. करायला अगदी सोपी आहे ही रेसिपी. आता यातलं थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर याला टिक्कीचा किंवा कटलेटचा आकार द्यायचा आहे. इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. मी इथे गोल आकारामध्ये आपले हे व्हेज कबाब तयार करून घेतलेले आहेत. इथे मी कबाब किंवा लॉलीपॉप करताना कोणतेही केमिकल्स असलेले सॉस किंवा काही मसाले वापरले नाहीत. अगदी घरचेच मसाले वापरून पौष्टिक असे व्हेज कबाब आणि लॉलीपॉप तयार केलेले आहेत. तयार कबाब तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करू शकता. आलटून पलटून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे कबाब तळून घ्यायचे आहेत. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत. बघू शकता आपले कबाब अगदी क्रिस्पी सुंदर दिसत आहेत. आता आपण याच पिठापासून व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते आईस्क्रीमची काडी घेऊन त्याला अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा लावून लॉलीपॉपचा आकार दिलेला आहे. आता तयार केलेले लॉलीपॉप तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असे वेगवेगळे पदार्थ खायला मुलांना खूप आवडतात. त्यामुळे मुलांना असे पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की करून देऊ शकता. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना हे नक्की करून द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.